अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत नेतृत्व बदलाच्या हालचालींना भलताच वेग आलेला हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. 31 जानेवारी 2026 रोजी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड झाली. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र शरद पवार गट आणि कुटुंब शपथविधीपासून दूर राहिलेले दिसत आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकीत जेव्हा सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा असा सामना रंगला होता, त्यावेळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना बाहेरच्यांना निवडून द्यायचं की घरच्यांना अशा पद्धतीने शेरेबाजी केली होती, जे त्या विसरू शकणार नाही हे देखील तितकंच खरं आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, विलिनीकरण होणार अशा प्रकारच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. त्यामुळे राज्यातलं आजचं राजकारण पाहता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ते म्हणजे काही दिवसांपूर्वीच विलिनीकरणाची भाषा करणारे अचानक एवढे लांब का झाले? शपथविधी सोडून पार्थ पवार बारामतीला का गेले? आता सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेत कोण बसणार? शपथविधीला कोण कोण उपस्थित होते? एकंदरीत दिवसभरात काय काय घडलं सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी शनिवारी दिनांक 31 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या या संक्षिप्त पण भावनिक शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. याआधी अजितदादांनी एका भाषणात सुनेत्रा पवार या पडद्याआडच्या राजकारणासाठी ओळखल्या जातात असा सूचक संदेश दिलाच होता. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात हा शपथविधी पार पडला असून सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. या शपथविधीवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील सहकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेताना राज्यघटनेप्रती निष्ठा राखण्याची आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. याआधी दुपारी विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधायक दलाने बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि नरेश अरोरा हे सर्व उपस्थित होते. त्यानंतर संध्याकाळी हा शपथविधी पार पडला. शपथविधीपूर्वी त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देखील दिला. पण शरद पवार आणि कुटुंब त्यांच्यावर नाराज झालेला दिसतो. तर या सर्व नाट्यमय घडामोडींची सुरुवात होते शरद पवार यांनी पहाटे बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून. शपथविधीच्या काही तास आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला काहीही कल्पना नाही, या निर्णयात मी सहभागी नव्हतो. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षांतर्गत निर्णय घेतला असावा. शरद पवारांच्या या स्पष्ट आणि धक्कादायक भूमिकेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. शपथविधी इतक्या घाईघाईत का घेतला जातो यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आणि याच पार्श्वभूमीवर आदल्याच रात्री बारामतीहून मुंबईला आलेले अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार हे पुन्हा बारामतीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंद बागेत दाखल झाले. तब्बल 1.25 तास शरद पवार यांच्यासोबत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि रणजित पवार हेही उपस्थित होते. मात्र एवढा वेळ मनभरणी केल्यावरही शरद पवार आणि कुटुंब शपथविधीला अनुपस्थितच. शिवाय पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारले असता मला शपथविधी आणि विलिनीकरणाबाबत काहीही कल्पना नाही असं म्हणत त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या. आता पवार गट शपथविधीपासून दूर राहिल्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व सुनेत्रा पवारच करणार यात काही शंका नाही. पण उपमुख्यमंत्री पदासाठी घटनात्मक अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्याचा राजीनामा दिला आणि आता राज्यसभेत त्यांच्या जागी पार्थ पवार यांची नेमणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी पार पडला. मात्र प्रशासनातील सातत्य आणि अर्थसंकल्पीय कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी अर्थ विभाग आणि क्रीडा विभाग तात्पुरता स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाची खाती देण्याबाबत चर्चा सुरू आहे. विशेषतः उत्पादन शुल्क विभाग आणि क्रीडा विभाग त्यांच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय पुढील काही दिवसात घेतला जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.